घरातील निवारा आपला आपला. प्रस्तावना. प्रत्येक वेगवेगळ्या प्राण्यांना निवाऱ्याची म्हणजेच घराची गरज कशासाठी असते याचा सविस्तर अभ्यास या पाठात करू. स्पष्टीकरण. घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची आणि जंगली जनावरांचीही भीती कमी होते. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते. काही प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही निवारा शोधतात. स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवारा असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते. त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्या इतकी ताकद पिल्लांमध्ये नसते. घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते. म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात. त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते. सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पाहणा. घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाश्या झाडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात. घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातलीच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. काही प्रकारची वटवाघळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगरांच्या
अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ते जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात. नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारूळ बनवतात, नाग वारूळ बनवत नाही. नाग बिळात राहतो. पाळीव प्राण्यांचा निवारा. काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. गायींसाठी गोठा बांधतात. घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. आपण काय शिकलो? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. वाच प्रश्न स्वरा. सगळ्या पक्ष्यांचे घरटे टिंबटिंब नसतात. एकसारखे. बरोबर. वाच प्रश्न. नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. बरोबर आहे. बरोबर. मोठ्याने वाचायचा प्रश्न. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काही टिंबटिंब करत नाही. खटपट. बरोबर. वाच प्रश्न. वाघ बिबटे टिंबटिंब डोंगराच्या गुहेत राहते. तरस. बरोबर. घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. तबेला. बरोबर. रणवीर तू वाच. प्रश्न वाच. घरामुळे आपल्या थंडी पाऊस चोरीची भीती कमी होते. हे वाक्य चूक आहे की बरोबर? बरोबर. बरोबर. प्रणव वाच प्रश्न. घरटी ही मधमाशांची तयारी केलेला निवाराचा असतो. तूप. कसं आहे वाक्य हे? तूप. बरोबर. जो हे प्रश्न वाच. पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. बरोबर.
स्वरा प्रश्न वाच. खुशी व उजवी डोंगराच्या गुहेत राहतात. हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे? चूक. बरोबर. फैजान प्रश्न वाच. कोंबड्यांच्या निवाऱ्याला कुऱ्हाडी म्हणतात. बरोबर. बरोबर. त्याचं माकडाचं. स्वरा प्रश्न वाच. गायीच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. गोठा. हिरवी टोपी. पुढचा प्रश्न वाच. घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. तबेला. सगळ्या पक्ष्यांची घरटे टिंबटिंब नसतात. एकसारखी. कुठल्या टोपीला टिक करू? ईशा प्रश्न वाच. काय उत्तर येते ह्याचं? कुठल्या टोपीला टिक करू? रणवीर प्रश्न वाच पुढचा. वाघ बिबटे डोंगराच्या गुहेत राहतात. काय उत्तर येतं ह्याचं? खालीलपैकी कुठला एक प्राणी आहे जो वाघ बिबटे याप्रमाणे डोंगराच्या गुहेत राहतो? कोणत्या रंगाची टोपी? छान, सर्वांनी छान उत्तरे दिली.